जीवाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या पै भक्ती मी एक जाणे एत साणे थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भले तया. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेली ओवी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊलींच्या ग्रंथरात ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील ओवी आजच्या या देव मिळाला पण आनंद मिळाला नाही. देव भेटल्यासारखं वाटलं पण मात्र आनंद मिळाला नाही. पण शेवटचं वाक्य ऐका, काहींना देव मिळालाही कळालाही आणि आनंदही मिळाला. अशांना म्हणतात मुक्त. अशी माणसं देवही मिळाला आणि कळालाही आणि आनंदही मिळाला. एका वाक्यात 3 भूमिका आहे. अशांना मुक्त म्हणतात. काहींना फक्त देव भेटल्यासारखा वाटला पण आनंद मिळाला नाही. वारी करतो, भजन करतो, उपासना करतो, पारायण करतो, हरिपाठ करतो, भजन करतो, पण तसाच काहीही बदल नाही. असं वाटतं मी परमार्थ करतोय पण त्या परमार्थाचे रिटर्न्स काय आहे. सगळं वाटतं मी परमार्थिक आहे पण त्याच्यातून काही परिवर्तन दिसत नाही ना. मग अशांना देव मिळाला पण आनंद मिळाला नाही. आनंद मिळण्याकरता असं काय झालं याला जिज्ञासू म्हणतात. तुम्ही आपण बहुतांशी माणसं या सोप्या वर्गातले. काय, देव मिळाला पण आनंद मिळाला नाही. देव भेटल्यासारखं वाटलं, फक्त थोडासा गैरसमज झाला आपल्या जीवनात. आलं का लक्षात? आपण सगळे जिज्ञासू आहे. तुम्ही सगळे इथं आलात या मंडपात आदिशक्तीच्या उत्सवात. आदिशक्तीची कृपा व्हावी. पण मात्र हे सगळं होताना दिसतं, आनंद का मिळत नाही? आपण सगळे जिज्ञासू आहे. देव मिळाला आणि आनंदही मिळाला, तो मुक्त झाला का? तर आपल्या सगळ्यांची भूमिका एवढीच आहे, आपण जिज्ञासू आहे. कारण का? आपल्या मनातल्या वृत्तीमध्ये एका वेगळ्या भूमिकेला आकर्षण आहे. संसाराची भीती संपली नाही म्हणून देव भेटल्याचा आनंद मिळाला नाही. आपल्या अंतःकरणात वेगळी भीती आहे. त्या भीतीच्या नादामध्ये आदिशक्तीचं परमार्थाचं अंतरंग दुरावत चाललं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हिन खाती सर्पतया. हा एक प्रमाणातला भाव आहे. आणि अजून एक, येऊनी गोपाळ राहे ते, त्याचा पूर्वार्ध काय आहे? तुका म्हणे चित्त कराडे निर्मळ. आठवलं मला. येऊनी गोपाळ राहे ते. मला सांगा, चित्त निर्मळ असेल ना तर तिथं साक्षात परब्रह्म परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करून राहतो. इकडे लक्ष द्या, वास्तव्य करून राहतो. मला एक सांगा, एखादी जागा आहे तिथं पहिलंच काहीतरी भरून ठेवलं तर दुसऱ्या गोष्टीला एंट्री मिळेल का? 50 सीटची गाडी आहे, त्या गाडीमध्ये जर 60 सीट बसवायचे, बाकीचे 10 कुठं बसवायचे? 50 ला ती 50 जागा खाली असावी लागते, त्यावेळेला 50 सीट बसतात. तसंच मात्र एकच अंतःकरण आहे. त्या अंतःकरणामध्ये तुम्ही केवळ आपल्या जीवनातल्या वृत्तीतून संपणाऱ्या संसाराला महत्व द्यावं की आपल्या जीवनामध्ये आनंद देणाऱ्या देवाला महत्व द्यावं, एवढाच फरक आहे. आलं का लक्षात? एवढाच फरक आहे. अंतःकरण शुद्ध ठेवलं ना, आपण बोलत नाही येऊनी गोपाळ राहे तेथे. मग त्याच्या करण्याकरता बाकीच्या गोष्टी प्रोटोकॉल जगण्याकरता संसारही गरजेचा आहे. मान पान धन परिवार ऐश्वर्य प्रतिष्ठा सगळं गरजेचं आहे, पण हेच सर्वस्व नाही. अशा भूमिकेतून येऊन आपल्या जीवनातला परमार्थ हे सत्य वचन आहे, त्याबद्दलची भीती निर्माण नाही झाली पाहिजे. ती भीती सोडली की आपल्याला देवही मिळेल आनंदही मिळेल. म्हणून जिज्ञासूची वृत्ती मुक्तीकडे जाईल आणि त्याला देव मिळण्याची मुक्तता प्राप्त होईल. याच्यासाठी उदाहरण छान आहे. असंच काही, जसं यावर्षी आपल्याकडे भरपूर पाऊस झाला मामा, तसा भरपूर पाऊस झालेला होता. नदी नाले तुडुंब भरलेले होते. चैत्र महिन्यापर्यंत पाणी पुरलेलं होतं. विहीर भरलेली होती.
एक जण असा त्या विहिरीच्या काठाडाना चालला, त्याला पोहण्याची इच्छा निर्माण झाली, त्याने उडी टाकली आणि पोहायला लागला. मस्त पोहत होता. तेवढ्यात एक जण असा दुसरा त्या रस्त्याने चालला, त्यानं विहिरीकडे पाहिलं, कसला आवाज येतोय म्हणून डोकावला. पोहत होता. हा खालचा मस्त आनंद घेत होता. हाय रे मस्त पाणी उडवत आनंद पोहण्याचा घेत होता. तेवढ्यात हा जण एक तिथून चालला. याला पाहताना याला हेवा वाटला, आपणही पोहावं. हा वरचा त्याला म्हणायला लागला, अरे तू पोहतोयस तसं मलाही पोहायचंय. हा म्हटला, काढ कपडे टाक उडी. अरे काय टाक उडी, मला येत नाही ना. म्हटलं मग गपरा. अरे पण मला शिकायचंय, मला जरा शिकव. म्हटलं मला येत नाही. म्हटलं शिकवतो. शिकवणारा वरती आला. शिकणारा वरती होता. जो पोहत होता तो वरती आला. तो त्याला सांगू लागला, आता मी जरा तुला पोहण्याचं शिकवतो, पण जरा काही गिअर सिस्टम आहे म्हटलं पोहण्याची. आता तुम्ही ज्यांना पोहता येते त्यांना माहिती. पोहण्याची गिअर सिस्टम अशी, म्हटला फर्स्ट गिअर हाताने पाणी ओढायचं, पायाने पाणी लोटायचं. पण लक्षात ठेव 3 गिअर आहे म्हटला, फर्स्ट, सेकंड आणि टाप. जरा ध्यानात ठेवून येतं, पहिला टाप टाकशील आणि गप होशील म्हटलं. असं काय करू नको म्हटला, जरा नीट लक्षात ठेव. फर्स्ट, सेकंड आणि टाप. लक्षात आलं. पहिला गिअर हाताने पाणी ओढायचं, पाणी लोटायचं. याच्यात पण तरबेजपणा वाटला की सेकंड गिअर. याच्यात थोडी फॉरवर्ड सिस्टम नवीन, पुढे सरकायचं म्हटलं. याच्यात परफेक्ट वाटलं की पुढे सरकत चालायचं. आणि हे झाले 2. आता टाप गिअर कसा आहे, याच्यात सगळं परफेक्ट वाटलं ना. टाप गिअर असा आहे, मग काठाडाला जायचं, सुर उडी, मुटका उडी, उलट पोहणं, याला टाप म्हणतात. जरा ध्यानात ठेवले तर टापचा प्रयोग पहिला करू नको म्हटलं, हे पहिल्यांदा शिकायचं. लक्षात आलं. म्हटले हो. मग याने याच्या कमरेला दोर बांधला, शिकवणाऱ्याला पाण्यात उतरवलं आणि शिकवणारा सुरू करू लागला शिकवायला. हा पोहायला लागला, शिकणारा खाली पाण्यातून विहिरीत लागला. झाली सुरुवात. पण ते शिकणाऱ्याचे हे डोक्यातच राहिलं नाही, आपल्या कमरेला दोर बांधलाय, विसरून गेला तो. आणि तो मस्तपैकी पाण्यात असा तरंगायला लागला आणि त्याच्या बरोबरीनं आनंद घ्यायला लागला. हाय रे, वा 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 वा, काय सुंदर मजा, काय सुंदर मजा. मग शिकवणारा मोठा हुशार होता आणि ते हुशारच राहतात शिकवणारे. म्हटले आता जरा याची परीक्षा घेऊ. थोडा दोर ढिल्ला केला, याच्या नाका तोंडात पाणी बुडालो. अरे नाका तोंडात पाणी जायला लागलं. घाबरला, इतका दमी भरला, इतका भर थंडीत घाम आला त्याला. इतका घाबरला, कुठंतरी कपाराला जाऊन थांबला, दम टाकायला लागला. अरे बापरे. आणि मग तो शिकणारा पोहणाऱ्याला प्रश्न करतो, काय रे, मला भीती वाटायला लागली, माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. तू जसा पोहण्याचा आनंद घेतोय, आता मुद्दा पुढचा ऐका. तू जसा पोहण्याचा आनंद घेतोय तसा मला पोहण्याचा आनंद का मिळत नाही, शिकणारा प्रश्न करतोय. त्यावेळेला शिकवणारा सांगतो, बाबा रे, माझ्यासारखा पोहण्याचा आनंद तुला येण्याकरता जोपर्यंत तुझ्या मनातली बुडण्याची भीती संपत नाही, तोपर्यंत तुला पोहण्याचा आनंदच मिळू शकत नाही. आलं का लक्षात. हे जसं उदाहरण आहे तसं आपल्याही जीवनातल्या भक्तीचं, संसाराचं, परमार्थाचं देखील सज्जन तसंच. जोपर्यंत आपल्या या सगळ्या संपणाऱ्या संसाराची भीती आपली जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आपल्याला आदिशक्तीची, परमात्म्याची कृपा झाल्याचा आनंद मिळू शकत नाही. हे जाणारच आहे, हे संपणारच आहे. तोपर्यंत प्रोटोकॉल म्हणून याच्याकडे पाहणं आणि मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा आपल्या जीवनाचा प्रवास, आदिशक्तीच्या, परमात्म्याच्या चिंतनातला विचार, आपल्या जीवनाचं अस्तित्व, मनाला प्रियता निर्माण करणारी अंतरंग वृत्तीतून भक्तीची वृत्ती निर्माण करून आपल्या जीवनातला उज्ज्वल परमार्थ सिद्ध करण्याकरता आपली भूमिका तेवढ्या उज्ज्वलतेने गेली पाहिजे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, पै भक्ती मी एक जाणे, हे तसाने थोर न म्हणे. म्हणून अशा उपासनेतून आपल्या जीवनाचा परमार्थ हा उज्ज्वल झाला पाहिजे. म्हणून तुम्ही पहा, अशा भूमिकेने आपल्या जीवनामध्ये अंतरंग वृत्तीने अनेक चरित्र कथा आपल्याला सर्वांना सांगता येतील. पण मुख्य आपल्या जीवनातला ट्रॅक हा कशा रूपाने आपल्या जीवनातली भक्ती सिद्ध झाली पाहिजे, तो मात्र जीवनातला घडवला पाहिजे. अनेक भूमिका आपल्या जीवनातल्या आपल्याला सांगता येतील. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला कोणीतरी आपल्या समोर सज्ञान आहे, या भूमिकेची वाटचाल आपल्या जीवनामध्ये योग्य झाली पाहिजे. स्वतःच्या वृत्तीने अक्कल्पा झळून आपल्याला ते कधी जीवनातलं साध्य होणार नाही. योग्य विचारांची जाणीव आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. कोणाचं तरी ऐकण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. म्हणून ऐका,
परमार्थ करत असताना मात्र आपलं ध्येय, आपली दृष्टी ही मात्र संतांच्या विचाराकडे कायम लागून राहिली पाहिजे. आपल्याकडे अज्ञान आहे, माहिती नाही ना, कथा कीर्तन प्रवचनातून खऱ्या भक्तीची विचारगाथा आपण स्वीकारली पाहिजे. माहिती नाही ना, गाथा गीता ज्ञानेश्वरीतल्या संत चरित्रातून वाचून आपल्या जीवनातला परमार्थ आपण जीवनातला शोधला पाहिजे. अशा भूमिकेने आपल्या जीवनाची वाटचाल, सत्य विचारांची वाटचाल चालली पाहिजे. म्हणून आणि ऐका, कधी कधी आपले जिथून विचार सामान्य संपतात ना, तिथून अध्यात्माचे विचार सज्जनो पुढे चालू होतात. म्हणून कधीतरी आपल्याला खूप काही समजलं, या आविर्भावामध्ये थांबून मनाला फसवता येणार नाही. आमचे गुरुजी गोड विनोद प्रसंग सांगायचे. 3 कॉलेज कुमार होते बर का, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर थांबले, गाडीची वाट बघत होते ट्रेनची. दुर्दैवाने ट्रेन आली पण ती फुल होती, त्यांना जागाच मिळाली. म्हटलं काय करावं. त्याच्यातला एक हुशार होता, कारण तो पाचत्यातला होता, हुशार होता. त्याही डोकं चालवलं. म्हटला अरे आपल्याला तर जागा मिळाली पाहिजे. म्हटला एवढे करून जागा नाही मिळाली तर फायदा काय. आतमध्ये एकाने प्रवेश केला. तो म्हटला अरे ट्रेन मध्ये आपल्याला जागा मिळायला पाहिजे. सगळीकडे त्यानं नजर टाकली, भरगच्च भरलेली ट्रेन, कुठल्याही सीटवर एकही जागा नाही. त्यानं जरा डोकं चालवलं. डोकं चालवायला मुलं हुशार असतात. असं डोकं चालवलं. म्हटलं जागा तर मिळाली पाहिजे, बराच टाइम ट्रेन थांबलेली आहे. त्यानं असं जोरात ओरडायला सुरुवात केली, साप साप साप. अख्खा डबा साप झाला, जोराचा ओरडायला लागला आणि अख्खे लोक त्या डब्यातून खाली पळायला लागले. आणि मग यांनी त्या तिघांना सांगितलं, खिडकीतून आवाज दिला, या म्हटले. सगळी गाडी रिकामी झाली, आता या म्हटले, डबा खाली झाला. ते तिघे आले, चर्चा करायला लागली. म्हटले काय डोकं चालवलं तू, मस्त डोकं चालवलं. आता बसा नाही तर झोपा, सगळा डबाच आपला. बसा म्हटले. बसले बसले. ज्या गप्पा रंगल्या, जो हुशार होता ना एक जण, तो म्हटले 20 मिनिटं झाली. म्हटले बोलला आपल्या गप्पा चालल्या, गाडी जागेवर उभी, गाडी पुढे का बरं जाईना. गाडी पुढे का जाईना. त्याच्यातल्या एकाने तोंड बाहेर काढलं दरवाज्यातून. टेशीला विचारलं, ओ साहेब गाडी पुढे का जाईना. ते म्हटले वेड्यांनो, गाडी कधीच निघून गेली, या डब्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. लक्षात आलं तुमच्या. आपण किती ज्ञानी आहात त्यापेक्षा भोवतालचं वातावरण आपल्या पुढचं आहे सज्जनो. म्हणून सामान्य अर्थाने आपल्याला आपल्या सामान्य ज्ञानाकडे पाहून चालत नाही. कधीतरी आपल्याला दुसऱ्याच्या मार्गदर्शनाचं, सज्ञानी विचारांचं मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये घ्यावं लागतं. तसं आपण सामान्य आहोत, अशा सामान्य वृद्धीच्या कल्पकतेने मात्र आपल्याला जावं लागेल. त्या दृष्टीने संत विचारधारा, आपल्या जीवनामध्ये संस्काराची मात्र आपल्याला प्राबल्याने ते करावी लागेल. म्हणून भाव अत्यंत भक्तीसाठी तेवढा उज्ज्वलतेच आहे. महाभारतातलं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. भाव किती सर्वश्रेष्ठ आहे. ज्या वेळेला दुर्योधनाने हस्तिनापुरामध्ये देवाला बोलवलं होतं शिष्टाई करण्याकरता, भाव किती बघा कसा असतो. बाह्य गोष्टीला अजिबात महत्व नाही, अंतःकरणातल्या भावनेला अत्यंत महत्व आहे. त्या भावनेने आपल्या जीवनातला परमार्थ उज्ज्वल होऊ शकतो. दुर्योधनाला बोलवलं, दुर्योधनाने देवाला बोलवलं. शेवटचा प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. आपली जीवनातली भक्ती कशी सर्वश्रेष्ठ असली पाहिजे. मोठ्या मोठ्यांना याच्यातून वाचता आलं नाही. दुर्योधनाने बोलवलं. आता तुम्हाला सगळ्याला माहिती, तुम्ही चांगलं ऐकणारी मंडळी आहे. दुर्योधनाने बोलवल्याच्या नंतर दुर्योधनाचं प्रेम होतं का हो देवावर. काहीतरी कपट भावनेतून बोलवलं होतं. आणि तुम्हाला असं म्हणायचं का दुर्योधन तेव्हाच होता. आजही आहे. आलं का लक्षात. दुर्योधन आजही आहे. दुर्योधन हा नावाचा नाही, दुर्योधन हा प्रवृत्तीचा दुर्योधन आहे. सांगू तुम्हाला, माझं तेही माझं आणि दुसऱ्याचं तेही माझं असा जो राहतो त्याला दुर्योधन म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून दुर्योधन हा प्रवृत्तीचा दुर्योधन आहे आणि तोच महाभारतामध्ये होऊन गेला. देवाला बोलवलं, सगळं काही षडयंत्र रचलं आणि मस्त सिंहासन बनवलं. त्याच्या गांधारी मातेनं भोजन 56 पदार्थ बनवले, सगळी तयारी केली. पण स्वागत केलं देवाचं, सडा संवर्जन पुष्पवृष्टी केली, सगळं झालं. पण त्या पूजेकडे देवाचं लक्ष नव्हतं. आरत्या चालल्या होत्या, पुष्पवृष्टी चालली होती, ललकारे चालले होते, पण देवाची नजर विदुरजींना ओळखत होती.
विदुर नावाचं पात्र तुम्ही ऐकले ना भागवतात, त्याचं गोड वर्णन आहे. पांडुरंगाचा गोड असा देवाचा कृष्णाचा भक्त होता विदुर. आणि दुर्योधनाने हाकलून दिलं होतं, जरा पांडवांबद्दल कळवळा होता विदुरजीला. कायम ही दुर्योधन त्रास द्यायचा आणि आपल्या पोरांच्या बद्दल कायम डोळ्यांनी तर आंधळा धृतराष्ट्र होताच, पण ज्ञानाने सुद्धा आंधळा धृतराष्ट्र होता. आलं का लक्षात? तक्रार केली दुर्योधनाने, आपलं विदुरजींनी धृतराष्ट्रांकडे म्हणले कायमस्वरूपी तुमचे मुलं त्रास देतात का, असं पांडवांनी काय चूक केली. हे सगळं दरवाजाच्या मागे दुर्योधन ऐकत होता. दुर्योधनाने विदुरजी बाहेर आले, काय रे माझ्या बाबांकडे तक्रार करतोस, तू मंत्री पदावर आहे, तुला हाकलून देतो. अहो मोठ्या माणसांना पदाशी काय घेणं येते, नो ऍडजस्टमेंट, स्वतःच्या विचारावर ठाम असतात. त्या क्षणामध्ये विदुरजींनी ठामपणाने दुर्योधनाला सांगितलं, अरे मला या राजाचा कारभार बघायला ठेवलायस ना दुर्योधना, सांभाळ तुझा कारभार, पण पांडवांचा अन्याय सहन करणारा मी भक्त नाहीये. दिला हाकलून विदुरजींनी, आपलं दुर्योधनाने विदुरजींना. विदुरजी निघून आले, म्हटले तुझं तू सांभाळ म्हटले. आपल्या बायका मुलाला घेतलं, पत्नीला घेतलं, मस्त अशा जंगलात गेले, कुटिया स्थापन करून विदुरजी राहायला लागले. पण त्यांच्या पत्नीने सांगितलं, का हो आपल्याला 10-5 दिवस जंगलात येऊन झाले, कुटिया स्थापन केली आहे, पण मी आज असं ऐकते की जगाचा बाप परब्रह्म द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आज हस्तिनापूरला येणार आहे म्हटले. विदुरजीच्या डोळ्यात पाणी आलं हो, रडायला लागले विदुरजी. विदुरजी विचार करू लागले, दुर्दैव आहे आपलं, आज आपण तिथं कुठल्या सेवेत नाही, कुठल्या कामात नाही, पण देव येणार आहे, आपल्याला देवाचं दर्शन होणार नाही. पण दुसऱ्या भावनेने दोघा नवरा बायकोच्या चर्चेतून असा विचार आला. त्यांची पत्नी म्हणते, जाऊ द्या, नसेल कमीत कमी आपल्याला काही तर, पण देव येतील, आपण लांबून दर्शनाला तर जाऊ, देव तर आपल्याला भेटतील ना. काय दोघांचे विचार. दोघे आले, देवाने मध्ये प्रवेश केला. त्या क्षणात देवाला शंका आली, आज स्वागता करता दुसरेच लोक दिसतात, इतर वेळेला विदुरजी सेवे करता राहतात, विदुरजी दिसत नाही. अहो त्याला अंतकरण ओळखायला काही, त्याला काय महाराज चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, नजर भिरभिर भिरभिर करत होते देवाची. लांब कोपऱ्यात विदुरजी त्यांची पत्नी तिकडे होती. महाराज कोपऱ्यात दिसले विदुरजी देवाला. देवाला सांगावं लागलं नाही, देवाने तुत्तूनच इशारा केला, जेवण तुमच्याकडे म्हटले. अरे त्या विदुरजींना आश्चर्याचा धक्का बसला, एवढ्या मोठ्या दुर्योधनाकडे देव येणार आहे आणि या बाबाने आपल्याकडे जेवायला येतो म्हणून सांगितलं. लगेच स्वतःच्या पत्नीला विदुरजींनी सांगितलं, तू तयारी कर म्हटले, या बाबाचं काही खरं नाही म्हटले, एवढा मोठा परब्रह्म परमात्मा आपल्या घरी आल्यावर करायचं काय. पण म्हटले जाऊ दे बघतो मी, पण पांडवांचं काय होतंय एवढे फक्त बघून मी येतो, तू पुढे चल. पत्नीला पाठवलं सणा संवर्जनासाठी. भगवान गेले. दुर्योधनाने सिंहासन बनवलेलं होतं, देवाला माहिती होतं, देवाने सिंहासनाचा स्वीकार केला नाही सज्जनो, फक्त पाय तिथं पायरीवर ठेवला, हात फक्त सिंहासनावर ठेवला, सिंहासन स्वीकारण्यासारखं केलं आणि बोलायला सुरुवात केली. बोल दुर्योधना, काय म्हणतोय, संवाद कर, काय म्हणणंय तुझं. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, काय नाही देवा, तू आलाय, स्वागत केलंय देवा तुमचं, बाकी दुसरं काही नाहीये. भगवान म्हटले, दुर्योधना मला तुला काही विचारायचंय, पांडव तुझे भाऊ आहे म्हटले. हो देवा. मग पांडव आपलेच भाऊ आहे. पुढे ऐका, छान आहे. मग पांडव जर तुझे भाऊ आहे, हे संपूर्ण राज्य दिसतं दुर्योधना, मग हे अर्ध राज्य पांडवांना द्यायला लागेल ना रे. म्हटलं अजिबात नाही, याला दुर्योधन म्हणतात. अजून पुढे लई भारी, ऐका. अजिबात नाही म्हटले, काही संबंध म्हटले. संबंध दुर्योधन सांगायला लागला. कोणाला? ज्याच्याकडे सगळे खेळ आहे त्याला, देवाला. अहो खेळ तो येण्याची खेळावा, देवाला हे सांगायला लागले. भगवान म्हटले, अरे बापरे, भाऊ तर मानतो आणि राज्याची भागीदारी अजिबात नाही म्हणतो, तुझ्यासारखे भाऊ आता पाहिजे कलियुगात. आणि आहेच ना. अरे असं कसं काय. देव फक्त प्रश्न विचारायला लागले. त्याच्या पुढे दुर्योधन बोलायला लागला, देवा अर्ध राज्य काय पाहिजेत ना पांडवांना. अहो सुईचं जे टोक आहे ना, सुईचं टोक, त्या सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा मिळणार नाही युद्धाशिवाय. तुम्ही राज्य काय घेऊन बसले. महाभारतात श्लोक असा आलाय, सुचाग्रे नैव दास्यामि युद्धेन केशव. सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा मिळणार नाही आणि पाहिजेच असेल तर युद्धाला तयार व्हा, युद्ध करावं लागेल. युद्ध. मग भगवान शिकले.
परब्रह्म परमात्म्याने द्वारकाधीशाने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना अरे युद्धाची परिभाषा तुला कळते? युद्ध कशाला म्हणतात? दुर्योधना युद्ध त्याला म्हणतात अनेक स्त्रिया विधवा होतात, अनेक बालक अनाथ होतात, अरे रक्ताचे पाठ वाहतात, त्याला युद्ध म्हणतात. आणि पाहिजेच असेल तर उद्याच युद्धाला तयार हो. चिडलेले परमात्मा धृतराष्ट्राने पाहिलं, धृतराष्ट्रांना कळालं देव चिडला. देव चिडला म्हणजे दुर्योधनाचा कार्यक्रम आटोपला. त्याने जरा सावध घेतलं, दुर्योधनाचा हात पकडला, धृतराष्ट्राने खेचला खाली, कानात कुजबुजला, ए मूर्खा, अरे जगाचा बाप परब्रह्म परमात्मा आहे, देवाच्या समोर असं बोलतो, जरा दमाने घे नाही तर तुझी वाळूटच जाईल म्हटले. वाळुटीत असा भरकटशील परत दिसणार सुद्धा नाही. धृतराष्ट्राला देवाचा अधिकार माहिती होता. मग जरा याने दमाने घेतलं. मग दुर्योधन म्हणते देवा जाऊ द्या हो, आमच्या भावाभावांचं काही असू द्या देवा, तुम्ही आलायत ना, हे जगा क्षमा करा, बाकीचं सोडा. माझ्या आईने गांधारीने 56 पदार्थाचं छान भोजन बनवलंय, जेवणा करता चला. भगवान म्हटले तुझ्या घरी? भगवान म्हटले दुर्योधनाला, अरे ज्याच्या घरी जेवावं लागतं, जेवायला जावं लागतं ना, पहिलं जो बोलवतो त्याच्या मनात प्रेम पाहिजे रे दुर्योधना. देव माझं प्रेम ते आहे ना, तुझं प्रेम दुर्योधना, तुझं प्रेम आहे. अरे अन्न वाईट नसतं, ज्याच्या घरचं अन्न आहे तो कसा आहे ही वृत्ती वाईट असते. म्हणून कोणाच्या घरी खावं, कोणाच्या घरी खाऊ नये, हाही त्यातला मतीत अर्थ आहे. अन्न कधी वाईट नसतं, पण जी माणसं ज्या वृत्तीचे, त्या वृत्तीने अन्नावर परिणाम झालेला असतो. पहिली गोष्ट मला भूकच नाही. देवाला माहितीये तुझ्या घरचं जेवण करून जरी मी परमात्मा असलो तर मती कोण भ्रष्ट करून घेईल. भगवान म्हणतायत मला भूक नाहीये. मला तर जेवणाचं निमंत्रण विदुरजींनी दिलंय, घ्या. विदुरजींची भेट नाही, घाट नाही, काही नाही, काही नाही. आणि भगवंतांनी सांगितलं मला निमंत्रण दिलंय. मग तर चिडला दुर्योधन. अरे बापरे, दुर्योधनाच्या मनात असं आलं की देवाला अजून माहिती नसावं की विदुरजी इथं सेवेसाठी नाही, मंत्रिपदावर नाहीये. दुर्योधनाने सांगितलं देवा तुमचा जरा गैरसमज झाला असेल, अहो त्यांचीच खायची पंचायत आहे, त्यालाच आम्ही हाकलून दिले तर तो काय तुम्हाला जेवण देणार आहेस? भगवान म्हटले हेच तुझं ऐकायचं होतं मला. भगवान परमात्म्याने सांगितलं ऐक दुर्योधना, ही जी सगळी सृष्टी ना बाळा, या सगळ्या सृष्टीचा निर्माता मी आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आहे. या सगळ्या सृष्टीला बनवणारा मी आहे. सांगू दुर्योधना, अरे ज्याला चोच दिली आहे त्याला चारा देणारा हाच परमात्मा आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदुनी. बाळ जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या स्तनात दूध राहत नाही. किती विशेष. बाळ जन्माला येता क्षणी काही मिनिटात आईला पाना फुटतो. ही कृपा माझ्या परब्रह्म परमात्म्याची. महाराज केवढा मोठी लीला भगवंताची आहे. वात्सल्य भावाने बाळ जन्माला येता क्षणी आईच्या वात्सल्य रूपातून आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा परब्रह्म परमात्मा मी आहेस. अरे दुर्योधनाची काळजी तू करू नको. झटकाच बसला दुर्योधनाला. बरोबर तेवढ्यात विदुरजींना खूप बरं वाटलं. नक्की देव आपल्याकडे येणारे धावत पळत निघून गेले. देवाने सांगितलं मला तुझ्या घरचं भोजन नको. एवढं बोलून देव निघाले. दुर्योधन शिर स्थिर झाला. वाईट वाटलं दुर्योधनाला. आपलं सगळं कारस्थान भगवंताला कळालं. भगवान एवढंच बोलले उद्या युद्धाला तयार हो. निघालो. गेले ना जंगलात विदुरजींची कुटिया. इकडे विदुरजींनी आपल्या बायकोला सांगितलं, पत्नीला सांगितलं विदुराणीला चल माझा भगवान येणार आहे. माझ्या देवाला माखन मिश्रीचे लाडू आवडतात. मी माखन मिश्रीचे लाडू जाऊन बाजारातून घेऊन येतो. तू जरा सडा संमार्जन कर. तू जरा शेणाने सारून काढ. जगाचा बाप परमात्मा येणार आहे. गेले विदुरजी. तिकडं विदुरजी गेले. काही मिनिटात भगवान विदुरजींच्या घरी हजर झाले. विदुरजींची पत्नी स्नान घरामध्ये आंघोळ करत होती. तेवढ्यात दरवाजा खटखटवला. दार उघडा. हा आवाज सामान्य माणसाचा नव्हता. हा आवाज जगाच्या मालकाचा होता. पागल झाली तेवढ्या आवाजात. तो आवाज काही साध्या माणसाचा होता का महाराज? साक्षात देवाचा आवाज होता. बाहेर आल्या. ओले वस्त्र होतं अंगावर. स्नान करत होती. तसाच दरवाजा उघडला आणि देवाला पाहिलं. राजस कुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया.
देवाचं रूप पाहून पागल झाली, मई भुली घर जाणे बाट, सबई बिसरू देखे गोपाल, कहणारे मनमोहन लाल. देवाच्या प्रेमात पागल झालेल्या विदुराणीला भान राहिलं नाही. आपण स्नान करत होतो, अंगावर कपडे ओलेत. देवाने स्वतःच्या अंगावरचा दुपट्टा घेतला आणि विदुराणीच्या अंगावर टाकला. आतमध्ये गेले. काय आनंद झाला महाराज. मला साधा आपला पाहुणा जर फार दिवसांनी घरी आला तर काय ठेवून काय करून काय नको करू एवढे माणसं पागल होतात महाराज. सामान्य प्रेमामध्ये जगाचा बाप जर सामान्य कुटीत घरी जर आला असेल तर ते प्रेम किती विशेष. या देवा आगतम स्वागतम देवा या. पिढ घेतलं. पिढ विदुरजीनी, विदुराणीच्या पत्नीने बायकोनी पिढ पाठ देवाला बसण्याकरता तो टाकला. इथं नका बसू, इथं बसा, इथं नका बसू, इथं बसा. सगळ्या घरात फिरवला देव. या निमित्ताने सगळ्या कुठे देवाची पावलं लावून घेतली महाराज. सगळीकडे फिरवला परमात्मा. आणि एका ठिकाणी पाठ टाकला. टाकलं तर टाकला, तो उलटाच टाकला. बसा म्हटले याच्यावर. बरं टाकणाऱ्याच्या भानात नाही, टाकणारी भानात नव्हती, पण ज्याला बसायला त्याचं तर भान पाहिजे का नाही. तोही भक्ताच्या प्रेमात पागल झाला महाराज. एवढं प्रेम. भगवान बसले त्या पाटावर, स्वतःच्या पोटावर हात फिरवायला लागले. विदुरजी आपलं भगवान विदुराणीच्या पत्नीला म्हणतात, विदुराणी फार भूक लागली, काहीतरी आणा ना खाण्याकरता. हे विशेष आहे महाराज. तिकडं म्हणतोय दुर्योधनाला मला भूक नाही, आणि इकडे आल्यावर म्हणतोय काहीतरी खाण्याकरता द्या. तिकडं 56 पदार्थ तयार होते. एक नाही, वेगवेगळे ऐश्वर्य 56 पदार्थ तयार होते. तिकडे म्हटला भूक नाही, इकडं खायला काहीच नाही, तर इकडं म्हणतो खायला काय आहे. विदुराणीची धावपळ झाली. आपले पतिराज तर माखन मिश्रीचे लाडू आणण्याकरता गेले. काय द्यावं देवाला, काय द्यावं. काल केळीच्या बागेतून आणलेली केळीची टोपली छोटीशी त्या भिंतीवर ठेवलेली होती. म्हटले तेवढेच केळी आहे. म्हटले गेल्या, आणल्या, देवाच्या समोर ठेवल्या, बसल्या. घ्या म्हटले भगवान. घ्या नाही, द्या. मी घेऊ शकत नाही, तुम्ही द्या. बरं आता द्या. मग देणारींनी द्यायला सुरुवात केली. मग आता केळी द्यायची ना देवाला, हिने केळीची सालच खाऊ घातली. एक नाही, दोन नाही, तीन नाही, गर स्वतः खायची, साली देवाच्या तोंडात द्यायची. बरं आता देणारी पागल झाली, मग खाणाऱ्याला चव कळावी की नाही. कमीत कमी आपण काय खातोय, काय खातो आम्ही कासा या संगाते. देवानी साली प्रेमाने एक नाही, दोन नाही, तीन, चौथी साल तोंडात दरवाजा वाजला. दार उघड. विदुरजी आले. धावत परत गेली. दरवाजा उघडला. तेवढ्यात विदुरजी आपल्या पत्नीला सांगतात, चल देव येण्याची वेळ झाली आहे, लवकर तयारी कर, लवकर ताट सजव, मी माखन मिश्रीचे लाडू आणले, स्वागताची तयारी कर. त्यावेळेला विदुराणी म्हणायला लागली, हो भले महात्मा, ज्याच्याबद्दल बोलताय तो आत येऊन बसलाय परमात्मा. असं पाहिलं तर साक्षात परब्रह्म परमात्मा येऊन बसलेत. पण देवाकडे पाहिलं विदुरजीने, पाहत तर केळीची साल भगवान खातात. धावत परत गेले, देवाचा हात पकडला. देवा काय खाताय तुम्ही हे. म्हटले काय खातोय. केळी खातोय. काय खातोय. विदुरजींनी तोच प्रश्न विचारला. देवा कळालं रे तुझं. अरे देवा देणारी भक्तीत पागल झाली, पण तुला कमीत कमी देवा कळायला पाहिजे ना काय खातोय. काय करावं विदुरजी. तेवढ्यात पिशवीतून माखन मिश्रीचा लाडू विदुरजींनी घेतला. ऐका पुढे. भगवंताच्या तोंडात दिला, भरवला, आणि तो माखन मिश्रीचा लाडू खाण्याकरता आग्रह केला. देवाने एक घास खाल्ला, हात पकडला विदुरजींचा. आता पुढचं ऐका. भगवान विदुरजींना म्हणायला लागले, विदुरजी राग येऊ देऊ नका, पण मात्र जे प्रेम, जी गुढी, जी वात्सल्य भाव, जी चव केळीच्या सालेमध्ये आहे ते माखन मिश्रीच्या लाडू मध्ये नाही. इथं पदार्थ महत्वाचा नाही, तो पदार्थ कोणत्या भावनेने दिलाय ते महत्वाचं आहे. पै भक्ती मी एक जाणे, येत साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भले तया. कारण काय खातो यापेक्षा कोण देतो आणि कसा देतो याला महत्व आहे सज्जनो. भक्तीमध्ये बाहेरच्या प्रोटोकॉलला महत्वच नाही. तुम्ही थोडीशी भक्ती, विदुराणीचं प्रेमच इतकं, देव आहे आणि मी भक्त आहे या नात्याच्या पलीकडे जाऊन एवढं देवावर प्रेम होतं, साली खातोय किंवा केळी खातोय याचं भानच राहिलं नाही. हा भक्तीचा इतिहास आहे. याला भक्ती म्हणतात. म्हणून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री गुरु ज्ञानोबा सांगतात, पै भक्ती मी एक जाणे, येत साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भले तया.
आपल्याही जीवनातला थोडा चांगला नेटका साधा परमार्थ असू द्या, आदिशक्तीच्या परमात्म्याच्या चरणावर शुद्ध भावनेने माणूस म्हणून मरेपर्यंत कर्तव्य कळू द्या, यालाही दुसरा परमार्थ म्हणतात. माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, माणुसकीचा आचार विचार मनामध्ये ठेवणं, याला भक्ती म्हणतात, याला परमार्थ म्हणतात. माणुसकीच्या नात्याला ओलावा वात्सल्य भाव निर्माण झाला पाहिजे. परमार्थ शब्दाचा अर्थ प्रतिकूलता आहे आणि परिवर्तनशीलता आहे. परिवर्तन जीवन झालं पाहिजे आणि खऱ्या भूमिकेने शेवटच्या श्वासापर्यंत शुद्ध अंतःकरणाने चांगल्या भूमिकेने आपलं जीवन जगावा. हे सगळं ज्ञान निर्माण होण्याकरता, ही बुद्धी जागेवर येण्याकरता, अशा बुद्धीची जाणीव होण्याकरता त्याला कृपा आदिशक्तीचीच लागते. याच्याशिवाय जीवनामध्ये काही होऊ शकत नाही. जीवनामध्ये सगळं देवी भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे. सगळ्या जगाचा व्यवहार चालवण्याकरता स्वतः जरी परमात्मा असला ना, पण सगळ्या विश्वसृष्टीला ताकद देण्याचं काम देवाला आदिशक्ती म्हणूनच यावं लागलं. आणि आदिशक्तीच्या साक्षात्काराशिवाय मात्र जीवनातलं कधी ध्येय साध्य होणार नाही. म्हणून आदिशक्तीची उपासना स्वच्छ प्रतिमेने आपल्या जीवनातला असा परमार्थ होऊ द्या, जीवनातला आनंद आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम